पिसवली टीम आपला 12th मॅन यायचं आहे या ठिकाणी. चला मॅच सुरू करायची आहे. तर या ठिकाणी 4 षटकांची मॅच असेल. तर विनंती असेल सर्व प्रेक्षकांनी तिथून बाजूला व्हायचं. पॅव्हलियन कक्षाच्या समोरून बाजूला व्हा सर्व प्रेक्षक. आणि केतन म्हात्रे यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. भारताचा बायकर मॅन म्हणून केतन म्हात्रे यांची ओळख आहे. मॅचला होते सुरुवात. पिवनचं पहिलं षटक बॉलिंग मार्क वरती. प्रथम ठाकूर येते बॉलिंग मार्क वरती. सामन्याला होते सुरुवात. स्वयं पाटील स्ट्राइक वरती. पहिला बॉल अप्रतिम फटका. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. दमदार चौकार. तर पिसवली टीमचा 12th मॅन या ठिकाणी यायचं आहे. चला लवकरात लवकर पिसवली टीम. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय प्रथमचं. धावसंख्या धावफलकावरती 4. पुन्हा एकदा इथून मात्र गॅप मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार येत असताना स्वयं पाटीलच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत स्वयं पाटीलच्या बॅट मधून. अप्रतिम बॅटिंग या ठिकाणी होत असताना पिसवली टीमच्या माध्यमातून. दमदार सुरुवात केली आहे. प्रथम ठाकूर वरती हल्ला बॉल करत असताना बघा टाइम देखील अलर्ट आहे. स्टॉप वॉच ऑन केला जाईल हे देखील लक्षात असू द्या दोन्ही संघ. जास्त विलंब आपल्याला खर्च करायचा नाहीये. तर चला सलगच्या 3 षटकारांसाठी आपण पाहिलं तर आदरणीय कुबलजी टोंबरे साहेब आणि मायकल भाई कोनी यांच्याकडून तब्बल रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. राऊंड विकेट. नेक्स्ट बॉल अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल जाईल एका टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा येतोय. या ओव्हर मधील तिसरा दमदार रुबाबदार चौकार. तीन बॉल आणि 3 बॉल मध्ये 3 चौकार या ठिकाणी येत असताना स्वयं पाटीलच्या बॅट मधून. तर बघा पहिल्या ओव्हर नंतर इथे लगेचच ड्रॉची प्रक्रिया केली जाईल. 2 चिठ्ठ्यांमध्ये मॅच लिहिले एकाला बाय आहे. तर त्यामुळे इथून लगेचच जशी पहिली ओव्हर समाप्त होईल इथे बायची देखील चिठ्ठी उचलली झाल्या गोष्टीची नोंद घ्या. आक्रमक सुरुवात स्वयं पाटीलच्या बॅट मधून 3 चौकार आलेत. पुन्हा एकदा फटका खूप सुंदर आहे. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडत असताना एका टप्प्यावरती बॉलवरती येतील क्षेत्ररक्षक तोपर्यंत 2 धावा. तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये स्वयंला माहित आहे. चला 12-13 नागाव त्याचबरोबरीने जीजी स्पोर्ट वाकलन टीमचे कॅप्टन येथे उपस्थित आहेत. 12-13 नागाव टीमचे कॅप्टन आपल्याला या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे. त्वरित या.
धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. या ठिकाणी अप्रतिम दर्जेदार रुबाबदार हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. स्वयं पाटीलच्या बॅट मधून येतोय चौथा धमाकेदार चौकार. सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत असताना स्वयं पाटीलला आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा प्रथम ठाकूर. हा फटका देखील खूप सुंदर आहे, मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि फलंदाज पहिला या ठिकाणी बाद होतोय. स्वयं पाटील बॅक टू द डग आउट. ड्रॉची प्रक्रिया ते पूर्ण करून घेणार. दोन्ही 12 खेळाडू या जर आपण पुढे बघा, एकामध्ये बाय लिहिले 2 मॅच असतील आणि रोज अशाच प्रकारे चिठ्ठ्या उडणार आहेत. कोण उचलेल एकाने फक्त ठरवा. चला SP सोनापाडा चालू मॅच मधून जी ड्रॉची चिठ्ठी ती सोनापाड्याचे 12 खेळाडू उचलतील. दुसऱ्या बाजूला किरण म्हात्रे आणि या नागावचे खेळाडू देखील तुम्ही देखील या आमचे या स्पर्धेत जनक अजयजी फोलोर यांच्या शुभास्ते आम्ही ते ड्रॉच्या चिठ्ठ्या खाली टाकत आहोत. तिघांनी एक एक चिठ्ठी उचलून घ्या. चला मला वाटतं तिकडे हा बाय आहे. चला वाकण जी स्पोर्ट्स वाकण संघाला बाय बघा मॅच खेळायची आहे. इथून विजेत्या संघाला आणि नागाव संघाला देखील मॅच खेळावी लागेल. तर चला इथून टॉप 8 मध्ये दाखल होणारा तिसरा संघ आपल्याला पाहायला मिळाला तो अर्थातच जी बघा किती आनंद. बाप रे, म्हणजे बघा घरी जायची भरपूर घाई झाली होती वाकण संघाने. आता जी स्पोर्ट्स वाकण संघाला देखील इकडून बाय मिळते. आता तुम्हाला टायमिंग कळवलं जाईल 22 तारखेचा. फक्त किरण म्हात्रे त्या टायमिंग वरती तुम्ही नक्की या. गाड्या सुटल्या, किती वेगानं धावलेत, गाड्या सुटल्या म्हणताय तुम्ही. चला अभिनंदन. इथून जो संघ जिंकेल त्यांच्या विरुद्ध नागाव संघ खेळेल या गोष्टीची नोंद घ्या. आजच्या दिवसातील अंतिम लढत आणि तो सामना 3 षटकांचा होईल. तर इथून जो संघ जिंकेल तो संघ 12-13 नागाव या टीम सोबत फाईट करेल. 3 षटकांची ही मॅच असेल, लक्षात असू द्या. हा सामना 4 षटकांचा आपल्याला पाहायला मिळतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. उत्कर्ष डाऊन दी बॉल आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. दुसरा धक्का लागत असताना टीम पिसवलीला. धावसंख्या धावफलकावरती 18 या आकड्यावरती पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती करण ठाकूरला आपण पाहतोय, संघाचे कॅप्टन आहेत. न्यू बॅट्समन इनटू द ग्राउंड. मैदानाच्या आतमध्ये सुजित भोईर येत आहेत. सुजित भोईर दाखल झालेत. तर या ठिकाणी आपण एक विशेष सन्मान करणार आहोत. आमचे समालोचक, बदलापूरचे नामांकित समालोचक तुषार महाराज शिंदे यांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. अर्जुनजी फुलोरे, अजयजी फुलोरे आणि विजयजी फुलोरे यांच्या शुभहस्ते आपल्याला हा सन्मान पाहायला मिळेल. तिन्ही बंधूंना विनंती करतोय तुमच्या शुभहस्ते हा सन्मान करायचा आहे. त्यांचा आवाज आजच्या दिवसामध्ये आपल्याला ऐकायला मिळाला या स्पर्धेमध्ये. तर या आपण दुसऱ्या रजनीमध्ये ज्यांचा आवाज ऐकला बदलापूरचे नामवंत समालोचक तुषारजी शिंदे यांचा आपण सन्मान आपल्या मंचावरती इथे करणार आहोत. दुसऱ्या बाजूला सामना सुरू राहील. फटका चांगला आहे, फिल्डर तिकडे नाहीये, बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार. आपण पाहतात हा विशेष सन्मान अलेक्स शर्माचे प्रोप्रायटर युवा उद्योजक आमचे अजयदादा फुलोरे यांच्या शुभास्ते. धन्यवाद तुषार शिंदे सर, आपल्या मनापासून आभार. धावसंख्या धावफलकावरती चौकाराच्या बरोबरीने पुढे सरकले. 22-22 या आकड्यावरती पिसवली टीमची धावसंख्या. सुजित भोईरच्या बॅटमधून हा चौकार आला.
राऊंड विकेटने हा बॉल. इथून मात्र काय घडलंय, डायरेक्ट हिटची चान्स या ठिकाणी चान्स निर्माण झाला होता. पुन्हा एकदा रन घेण्याचा प्रयत्न आणि धाव कंप्लीट झाली आहे. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2च्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती 24 या आकड्यावरती षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. इथून जो संघ जिंकेल तो आपल्याला पाहायला मिळेल नागाव टीम सोबत फाईट बॅक करेल. तो सामना 3 षटकांचा असेल. लक्षात असू द्या दोन्ही संघ. राऊंड विकेटने इथून मात्र आपण पाहतोय पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो येतो. डॉट बॉल. अप्रतिम कमबॅक केले गेले. करण ठाकूरच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या तब्बल 18 धावा आणि या षटकामध्ये 5 बॉलमध्ये फक्त 6 धावा देत असताना एक सफलता त्याने प्राप्त केले. गुड बॉलिंग, गुड कमबॅक फ्रॉम करण ठाकूर. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. हा बॉल देखील येतोय डॉट आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक 2 संपन्न झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 24 पिसवली. टीम SP11 सोनारपाडा या टीमला विनंती असेल जास्त वेळ खर्च करू नका. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 24 या आकड्यावरती पाहायला मिळते. उत्कर्ष ठाकूर येतोय बॉलिंग मार्क वरती 3ऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकर वरती संजय पाटील. एक आक्रमक स्वरूपाचा फलंदाज आहे. मोठे फटके मारण्यासाठी त्याची ओळख आहे. इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. महत्त्वपूर्ण मॅच आहे दोन्ही टीमसाठी. उत्कर्ष सज्ज होतोय. डेड बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित करण्यात येतोय. स्ट्रायकरवरती उजव्या हाताचा फलंदाज संजय पाटील. हा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण येतोय डॉट बॉल. फिरकी आक्रमण फिंगर रोल केले जात आहेत उत्कर्ष ठाकूरच्या माध्यमातून. पहिला डॉट बॉल फेकला या षटकामधील. धावसंख्या स्थगित 24 या आकड्यावरती. तर पंचांचा इशारा येतोय नो बॉल. ओव्हर स्टेपिंगच्या माध्यमातून पंचांनी नो बॉल या ठिकाणी दिला. फ्री हिट असेल. संधी असेल टीम पिसवलीच्या फलंदाजांना. फ्री हिट आहे. स्ट्रायकरवरती सुजित भोईर. हा बॉल इथून मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवतो येतो डॉट बॉल. चांगलं कमबॅक या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं. उत्कर्ष ठाकूरच्या माध्यमातून मोठे फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. SP11 सोनारपाडा टीमच्या गोलंदाजांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा असं वाटलं होतं. 4 षटकांमध्ये 55 ते 60 धावा बनवतील. टीम पिसवली टीमचे फलंदाज मात्र अपयशी ठरलेत. मोठे फटक्यांपासून मिळेल फक्त सिंगल या बॉलवरती. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. अजूनही या षटकामधील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 27 धावा धावफलकावरती. स्ट्रायकरवरती संजय पाटील. चांगली बॅटिंग करावी लागेल संजय पाटील आणि सुजित भोईरला.
हा बॉल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतो खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा चित्त्याच्या चपलाईने पूर्ण केल्या जात आहे. 2च्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती 29 29 धावा धावफलकावरती पिसवली टीमच्या. सिंगल डबलच्या सहाय्याने पुढे वाटचाल करतोय पिसवली संघ. इथून मात्र वेगाने बॅट फिरवली आहे. बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन वेसावतो येतोय. हा डॉट बॉल या षटकामधील अंतिम बॉल शिल्लक आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल हे देखील लक्षात असू द्या सर्व संघ. पुन्हा एकदा इथून मात्र बॅटची कडा पंचांचं बोट आकाशाकडे. अर्थातच फलंदाज बाद. धक्का क्रमांक लागत असताना तिसरा 29 वरती टीम पिसवलीला. शेवटचं षटक शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29-29. या षटकामध्ये चांगले बॅटिंग करावे लागेल आणि निश्चितपणाने SP11 सोनारपाडा संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये देखील करेल. वेदांत पाटील येतोय 4थ्या षटकामध्ये. चला स्पीडअप करायचं आहे. SP11 सोनारपाडा या टीमला विनंती आहे. वेदांत पाटील बॉलिंग मार्कवरती, स्ट्रायकिंगवरती सुजित भोईर. डावकुरे आताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ऑन स्ट्राईक. राऊंड विकेट, फुल टॉस बॉल. पंचांनी इथून मात्र नो बॉलची खून केली आहे. 9+1 एकूण 2 धावा या बॉलवरती मिळतील. खराब बॉल. अवंतर स्वरूपाची 1 धाव देखील ऍड केली जाईल. वेदांत पाटील साठी कॅश प्राइज झालाय. जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर दक्ष अधिक पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. स्ट्रायकिंगवरती विवेक माली आपल्याला पाहायला मिळत आहेत. राऊंड विकेट. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र जास्त बाउन्स घेतला आणि बॉल गेलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. येतोय चौकार. क्षेत्ररक्षकाची काही चूक नव्हती. बॉलने जास्त बाउन्स घेतला आणि त्यानंतर त्यांच्या डोक्यावरून बॉल जात असताना चौकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 35 धावा. चांगली बॅटिंग पिसवली टीमच्या माध्यमातून होत असताना सेवन 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. महेशबाई चषक अर्जुनजी फुलोरे, विजयजी फुलोरे आणि अजयजी फुलोरे या 3 बंधूंच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य नाईट रजनीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कोणी गावामध्ये पहिल्यांदाच ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत सिंगल धाव पूर्ण केली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 38 धावा. सुजित भोईर स्ट्रायकिंगवरती. सुजितला मोठे फटके मारावे लागतील
कारण की सुजितकडे देखील भरपूर क्षमता आहे. गोलंदाजी देखील चांगली करतो सुजित. त्याचप्रमाणे बॅटिंग देखील सुरेख करावी लागेल या मॅचमध्ये. हा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज बाद. धक्का क्रमांक लागत असताना चौथा टीम पिसवलीला. चार धक्के लागलेत पिसवली टीमला. 38 वरती 6व्या क्रमांकावरती येतोय बॅटिंगसाठी साहिल भोईर येतोय. धावसंख्या 38. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज साहिल भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत बॅटिंगसाठी स्ट्रायकिंग वरती. हा बॉल या ठिकाणी पंचांकडे लाऊड अपील करण्याचा प्रयत्न. पंचांनी अपील उचलून धरली आहे. फलंदाज बाद. पंचांचा निर्णय अंतिम असेल ही सूचना आम्ही यापूर्वी देखील दिली होती. LBW साठी रिव्ह्यू नसेल आणि फलंदाज बाद. क्या बात आहे मायकल भाई, बघा किती एन्जॉय करतात ही मॅच. आणि आज मला वाटतं आसपासच्या ATM मधली सगळी कॅश संपली असेल, कारण मायकल भाईने इतकी कॅश सोबत आणली आहे की सगळ्यांवरती बक्षिसं लावत आहेत. विकेट हॅट्रिक वरती असेल वेदांत पाटील. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 विकेट या ठिकाणी घेतले गेलेत वेदांत पाटीलच्या माध्यमातून. जर या बॉलवरती विकेट आली तर विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल वेदांत पाटीलच्या माध्यमातून. स्ट्रायकिंगवरती मनीष. फुल टॉस बॉल आणि प्रहार पाहायला मिळतोय. मनीषच्या बॅट मधून येतोय हा तडाखा. अंतिम बॉलवरती दमदारी षटकार. संगनायक तुम्ही मंचावरती येऊन थांबायचंय. विनंती असेल 12-13 मायरा अरबी 11 गावदेवी नागाव. चला आपण कॅप्टन मंचावरती येऊन थांबा, कारण जशी मॅच कंप्लीट होईल लगेचच 3 षटकांच्या सामन्याचा टॉस देखील इथे कंप्लीट केला जाईल. त्याकरिता आम्ही विनंती करतो पुन्हा एकदा नागाव संगनायक, चला आपण लगेचच मंचावरती येऊन थांबा आणि तिथून पूर्णपणे डगआउट खाली करा. सोनारपाड्याच्या 9 बॅट्समन शिवाय तिकडे कोणी दिसता कामा नये. आयोजकांची सूचना आम्हाला सक्त आता नुकतीच मिळाली, त्यामुळे आम्ही विनंती करतोय. चला लगेचच सामन्याला आपण करूया सुरुवात. महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूला संघ गावदेवी पिसवली आणि त्यांना फाईट करतोय SP सोनारपाडा. या 2 संघांमध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळते.
चोरीला गेलं. VRCC उसाटणीच्या स्पर्धेमध्ये दरवर्षी चोरीला जातं आणि पुन्हा शेवटच्या दिवशी तिथेच त्यांना सापडतं. क्या बात आहे. बघा आज 21 धाबाच्या मागच्या मैदानावरती खोनीच्या स्पर्धेमध्ये बोकड चोरी गेले त्यांचं. आता या स्पर्धेमध्ये 22 तारखेला शेवटच्या दिवशी त्यांचं बोकड सापडेल. पिछले दोनों ही ओपनर बल्लेबाज अब मैदान में दाखिल हो चुके हैं. मजा आएगा इस मुकाबले में. 4 ओवर का ये होगा मुकाबला और 11.25 की औसत से आने वाले 4 ओवर में बल्लेबाजी करते हुए एसपीएल सोनापाड़ा टीम को बनाने 45. अच्छा टोटल में कहूंगा यहाँ पर बनाया. पहले सत्र में बल्लेबाजी करती हुई टीम पिसवली ने अब यहां से खेल का उत्तरार्ध की शुरुआत हो चुकी है और दूसरे सत्र में एक कड़ा मुकाबला, एक बड़ा संघर्ष, एक मजेदार बैटल आपको मैदान में नजर आएगा. दोस्तों कई मत जाइए, जुड़े रहिए ओम साई mtclive.in इस यूट्यूब लाइव के साथ. हालांकि स्वयं पाटिल ने जिस तरह की शुरुआत कर दी थी, पहले ओवर में 4 चौके लगाए, एक दुक्का और आखिरी गेंद पर रनों का जो सिलसिला वो बढ़ाना चाह रहे थे उसमें नाकामयाब रहे और विकेट चटकाई गेंदबाज ने. पहले ओवर में देखिए प्रथम ठाकुर की बात करें कि थोड़े से महंगे साबित हुए, लेकिन उसने जो विकेट चटकाई उस पर पूरी तरह से मुकाबला पलट दिया. वो विकेट आने के बाद अगले 2 ओवर में केवल 11 रन आए और उसके बाद आखिरी ओवर में 15 रन का एक बड़ा स्पेल. चलिए मुकाबले की शुरुआत. दोनों ही टीमों को जीत की ढेर सारी शुभकामनाएं. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम एंड शो द क्वालिटी क्रिकेट. चलिए मुकाबले की शुरुआत होती हुई पहला ओवर लेकर पावर प्ले का सत्र और गेंदबाजी के लिए गेंदबाज स्वयं पाटिल, इस टीम के सबसे बेहतरीन खिलाड़ी और उन्हीं के ऊपर ये कड़ा प्रहार. गेंद भेज दे सीधा मिड विकेट बाउंड लाइन के बाहर. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 रन. कुछ ऐसा जैसी शुरुआत दी थी बल्लेबाज स्वयं पाटिल ने पहले सत्र में, अब उनके खिलाफ दत्ता ठाकुर का वार कभी खाली नहीं जाता है मेरे भाई. छक्का दागा, बड़ा हिट लगाया मिड विकेट के बाहर. ये इस बार जाल में फंसे शायद. इनफील्ड के ऊपर से कवर बाउंड्री लाइन के बहुत नजदीक है गेंद. रुकाने का पूरा प्रयास था फील्डर का, लेकिन गेंद निकल गई है सीधे कवर बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन के बहुत ही बेहतरीन और तगड़ी शुरुआत यहां पर बात करेंगे. पहले गेंद पर दागा मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर छक्का और अब थ्रू दी कवर बाउंड्री लाइन के बाहर ये चौका वसूलते हुए बल्लेबाज कुछ ज्यादा ही आक्रामक रूप में नजर आ रहे मैदान में फिलहाल. दत्ता ठाकुर ऑन फायर. ये विकेट बहुत बड़ी होगी लेकिन गलती कर बैठे शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी पवन तेवा पर. बहुत बड़ी गलती उन्होंने की. गेंद डीप थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. थोड़े से नाराज है. उन्हें पता है कि यह चौका रोकना बहुत जरूरी था क्योंकि पहले 2 गेंदों पर 2 बड़े हिट लगाए बल्लेबाज ने. पहला मिड विकेट के बाद, दूसरा थ्रू दी कवर. बहुत ही शानदार और लधी स्ट्रोक लगाया और अब इस बार बल्ले का बाहरी किनारा लेकर थर्ड मैन पर मेरी गलती और नतीजा मुक्तापुरी टीम ने. कुल टोटल की बात करेंगे 14 रन 3 गेंदे हो चुके हैं बगैर किसी विकेट के नुकसान पर. व्हाट अ फ्लाइंग स्टार्ट. हर एक टीम को ऐसे फ्लाइंग स्टार्ट की जरूरत होती है. वो दत्ता ठाकुर ने जरूर दिलवाया. इस बार सीधे बल्ले से ड्राइव किया है. फील्डर नहीं रुकेगी भाई. ईट का जवाब मिलेगा पत्थर से मैदान में. पहले ओवर में तुमने 18 वसूले थे, हम भी इस मारेंगे. एक और चौका.
उन होते हुए थोड़े नजर आएंगे खिलाड़ियों के, क्योंकि अब टोटल की बात करेंगे 18 पर टोटल कुल स्कोर आकर पहुंचा एसपी सोनारपाड़ा का दत्ता ठाकुर। ये नाम याद रखना मेरे भाई। इस बार ऑन साइड पर स्क्वायर लेग के ऊपर से तान दिया आसमान में दत्ता ठाकुर नाम का ये ब्रांडेड टोला 6 रन। आदरणीय मायकल भाई यांच्या माध्यमातून आणि आदरणीय कुबलजी ठोंबरे साहेबांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक। क्या बात है, मैंने पहले भी कहा ना कि अब पूरे आजू बाजू के एटीएम में कैश खत्म हो चुकी है, पूरी कैश माइकल भाई के जेब में। चलिए इस बार बल्ले का बार इसी रहा, विकेट की संभावना, दत्ता ठाकुर की विकेट मिल सकती थी लेकिन भाग मिल्खा भाग। फिलहाल बल्लेबाज से मैदान में दत्ता ठाकुर के 6 गेंदों में 25 रन जोड़े। दत्ता ठाकुर ने क्या शुरुआत दिलाई। देयर इज ऑलवेज नीड ऑफ फ्लाइंग स्टार्ट। हर एक टीम को इस तरह की दर्जेदार शुरुआत की बहुत जरूरत होती है और फिलहाल वो शुरुआत दिलवाई यहां पर दत्ता ठाकुर ने। इस बार फिर से एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन की दिशा में बहुत ही शानदार स्ट्रोक लगाया लेकिन 2 रन आसानी से मुकम्मल किए जाएंगे। बिल्कुल बिल्कुल शानदार रनिंग, बिल्कुल शानदार रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों में। 2 के साथ अब टोटल आगे 27 पर। बिना कुछ के जय जयकार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। गेंदबाजों की अग्नि परीक्षा होगी यहां से। अब आने वाली कुछ गेंदें शेष होंगी इस मुकाबले में 17 और केवल 18 की जरूरत। स्विंग एंड मिस, ये अच्छी लाइन, ये बेहतरीन लेंथ, सटीकता से गेंद फेंकी। 27 पर टोटल। बॉलर तैयार, जड़ में डालने का प्रयास, रनआउट का मौका बन सकता था लेकिन यहां पर देखिए बड़ी तेजी से 1 रन चुरा लिया इन्होंने। 1 के साथ अब कुल टोटल आगे कुल स्कोर की बात करेंगे। देखिए अब 28 पर टोटल। दीपक केने देखिए हमारे साथ जुड़ चुके थे पहले मुकाबले से और अब आखिरी मुकाबले तक बहुत ही बेहतरीन साथ हमें दे रहे हैं। कल फिर एक बार पिंटा दूसरा में जोड़ेंगे और तीसरे दिन में इस प्रतियोगिता के साथ मजा आएगा। कल भी बहुत बेहतरीन मुकाबले आप एंजॉय करेंगे दोस्तों, कहीं मत जाइए। कल भी ठीक 4 बजे से ओमसा एमटीसी लाइव के साथ आप जुड़ जाइए। इस बार बेहतरीन स्ट्रोक था, फील्डर वहां पर मौजूद है डीप लॉन्ग ऑफ पर। अच्छी फील्डिंग, बड़ी यात्रा, केवल 1 से संतुष्ट होना होगा। अब बल्लेबाजों को एक चीज यहां से पता चल चुकी है कि सिंगल डबल से भी यह मुकाबला आसानी से जीता जा सकता है, तो एक्स्ट्रा एफर्ट्स लगाने की कोई जरूरत नहीं, कोई रिस्क लेने की जरूरत नहीं है। अब यहां से इस मुकाबले में कुल टोटल अब आकर पहुंचा 29 पर, 15 गेंदे 16 की सरकार। बल्ले का सिरा लगाए, निकल गई है गैप में, भाग रे भाग मिल्खा तेजी से तू भाग, लेकिन गेंद रुका ली उन्होंने। वाह, इसे कहते हैं एफर्ट। क्या बात है, बहुत ही शानदार एफर्ट। तालियों की गूंज सुनाई दे रही है फिलहाल पीछे के दर्शकों की ओर से, क्योंकि बहुत बढ़िया एफर्ट लगाया फील्डर ने वहां पर। बड़ी तेजी से भागते हुए गेंद को रोका, कुल स्कोर आकर पहुंचा है 32 पर। 14 गेंदे 13 की जरूरत है भूमि, लेस देन रन बॉल इक्वेशन। रन कम गेंदे ज्यादा। इस बार बढ़िया स्ट्रोक, खिलाड़ी सामने मौजूद, एक्स्ट्रा कवर रीजन पर, दूसरे के लिए पलटेंगे ना मुन्ना ना, केवल 1 से संतुष्ट होना होगा। अब यहां पर ओवर की लगभग हो चुके हैं समाप्ति और 2 ओवर के समाप्ति के बाद 33 रन स्कोरबोर्ड पर। अब आने वाली गेंदें शेष होंगी 12 और जीत के लिए
बात करेंगे कल जय श्री राम अनिल दादा ढोपरी की स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान साठने टीम पहुंची सीधे टॉप 8 में। फिर वहां से तीसरा मुकाबला जीतकर गांवदेवी नारायण टीम पहुंची टॉप 8 में। अब यहां से बात करेंगे जीजी स्पोर्ट्स वाकलन टीम पहुंच चुकी है टॉप 12 में। अब यहां से जो टीम जीतेगी वो खेलेगी नागांव के साथ और वहां से जो टीम जीतेगी वो सीधे में निकल जाएगी इस प्रतियोगिता के टॉप 8 में। कल का भी बेहतरीन शेड्यूल कुणाल देखिए कुछ ही पलों में स्क्रीन पर दिखाएंगे। 12 गेंदे 12 की जरूरत। इनफील्ड के ऊपर से खेला है, स्ट्रोक तो ये बहुत बढ़िया है। कवर पर खिलाड़ी थे, बन गए दर्शक। कवर बाउंड्री लाइन के बाहर, गुरुदास बोईसर का इशारा, 4 रन। कुल टोटल आ गया अब 37 रनों पर 37। अब 11 गेंदे जीत के लिए केवल 8 की जरूरत होगी इस मुकाबले में। आने वाली लगभग 11 गेंदे और जीत के लिए सिर्फ 8 की जरूरत। पूरी तरह से एक तरफा मुकाबला अब झुकता हुआ एसपी सोनारपाड़ा की ओर। यह अच्छा शॉट है, ये गैप में है, ये खिलाड़ी बेहतरीन है और ये स्ट्रोक उससे भी शानदार। करण ठाकुर के बल्ले से 4 रन। आ गया आप दोनों ही बल्लेबाजों की बल्लेबाजी देखकर। एक तरफ दत्ता ठाकुर 31, दूसरी तरफ करण ठाकुर 10 थे और अब यहां से एक कैच तो कैच छूटा और गेंदबाज का दिल टूटा। मैच फिनिश, 4 रन की थी दरकार। चौका लगाया बल्लेबाज ने, खत्म हुआ है मुकाबला। जीत दर्ज की यहां पर 10 विकेट से बहुत बड़ी जीत यहां पर हासिल की एसपी 11 सोनारपाड़ा टीम ने। ढेर सारी शुभकामनाएं एसपी 11 सोनारपाड़ा और